गाव आहे. आजच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी अल्प स्वल्प काहींना चरित्र कळालं. त्या कर्नाटकातलं हे अत्यंत शुचिष्मंत घराणं, इकडे लक्ष द्या. यांचं खुलं नाव शालिग्राम मौर्य गोसावी. नाव पण किती सुंदर आहे, शालिग्राम. शालिग्राम विष्णुमूर्ती. अशा शालिग्राम कुलोत्पन्न असणाऱ्या पुण्यश्री पुण्यात्मा असणाऱ्या वामन भट्टांच्या आणि मातोश्री पार्वतीबाईंच्या पोटी मोरया गोसाव्या अवतीर्ण झाले. वामन भट्ट हे अत्यंत वैदिक परंपरेचं अनुसरण करणारे पोटी संतान नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, अगणित संपत्ती असेल आणि संतान नसेल तर त्या संपत्तीला शून्य किंमत आहे. आता मला चरित्र सांगायला वेळ नाही तर अन्य सांगण्याचं कारण नाही, पण ओठात आले तर पोटात ठेवत नाही. एका श्रीमंत माणसाच्या घरी गेलो होतो. जावं लागतं, लोक येतात. काही काही महाराजपणाचे फायदेही असतात. गेलो. जवळजवळ 5-10 कोटीचा बंगला, इतका सुंदर बंगला. इंटिरियर डिझायनर माझे मित्र दिनेशराव काटे आले. काय सुंदर बंगला असतो. माझे अत्यंतिक प्रेम असणारे शशीभाऊ काटे पण आहेत, ज्यांच्यामुळे माझी हस्तलिखित ज्ञानेश्वरी झाली. हे सारे मित्र आलेत माझे. त्या बंगल्यात गेलो मी. चुकल्यावर माझं ऐकण्यासारखी गोष्ट आहे. अहो ते खालचे गालीचे असे की चप्पल घालून चालावं नाही चालत. पंचायत रंग असा भिंतीचा होता, पण त्याच्या सगळ्या रेगोट्या मारल्या होत्या. नदी काढली होती, पर्वत काढला होता, असा सूर्य काढला होता, पाखरं काढली होती, रंगरंगोटे. लहान लहान मुलांनी घरात असतात आणि पोरं कला करत असतात. भिंत हा फळाच असतो त्यांचा. अशा रेगोट्या मारल्या होत्या. काय लहान मुलांना म्हणला, बाबा हे तुम्हाला कळलं का? एवढं मोठं काहीतरी ढेरपोट काढलं होतं. म्हणलं काय नाही, हत्ती आहे. त्याच्यातच मला विश्वास असेल तसं सगळी भिंत खराब केली होती. लाखो रुपयाचा रंग खराब केला त्या पोराने. आणि त्याचा बाप आला म्हणला, मला पोर असं विचित्र आहे म्हणले, काय रंगाची किंमत आहे आणि हे सगळं भिंत खराब केली त्यांनी. त्याला सांगितलं, वेड्या माणसात या रेगोट्यात म्हणून या बंगल्याला किंमत आहे. रेगोट्यात मानणार नसेल तर त्या बंगल्याला काय करायचं? हे रेगोट्या म्हणजे या घराचं ऐश्वर आहे. एवढा अवधनगरीचा राजा दशरथ होता, पण पोटी संतान नाही, काय करणार? वामन भट्टांना संतान नाही. पार्वती माता दुःखी आहे. अपत्य नसल्यामुळे व्रताचरण चालू आहे. तिकडे लक्ष द्या. काहीतरी आपला कर्म विपाक असेल म्हणून आपल्याला संतती होत नाही म्हणून या दाम्पत्याने शाळीगाव सोडलं, निघून आले. मजल करत तीर्थयात्रा करीत होते. पुणे जिल्ह्यातल्या प्रथम गणपती तीर्थाला आले, मोरगावला आले, महेश्वराच्या ठिकाणी स्थिर झाले. हे प्रथम आद्य तीर्थ आहे गणपतीचं. हा रम्य इतिहास आहे. 1-2 वर्ष नाही, 48 वर्ष तपश्चर्या केली वामन भट्टाने. अब्जावधी आवर्तन केली. गणपती अथर्वशीर्षाची मोरयाची सेवा केली. 48 वर्ष संतान होण्याची काही चिन्ह नाही. ज्यावेळेस 4 तप पूर्ण झाले त्यावेळेस स्वतः मयुरेश्वर स्वप्नात आले. वामन भट्टावर म्हणाले, तुझी तपश्चर्या चांगली झाली, आता मीच तिच्या पोटी येणार. सकाळी उठून आपल्या धर्मपत्नीला स्वप्न सांगितलं. अगं रात्री मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला स्वतः मोरेश्वर आला आणि मंगलमूर्तीने सांगितलं की मी तुमच्या पोटी अवतीर्ण होणार. आनंद वाटला त्यांना. काय कारण होतं 48 वर्ष?
अनेक प्रश्न निर्माण होतात संत चरित्रात आणि देवचरित्रात. त्याचं कारण फार मोठं आहे. मी अनेक महापुरुषांचं ऐकलंय गेल्या 40 वर्षामध्ये. त्यामध्ये भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज होते, जे अत्यंत सुंदर भागवत सांगत होते. त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. एक रावण असताना प्रभू रामचंद्र आले, एक कंस असताना भगवान कृष्णचंद्र आले. आता घराघरात रावण आणि दारादारात दुर्योधन असतेच भगवान काय येत नाही. त्याने सांगितलं, हा सुंदर सांगितलं, भगवान आने के लिए तैयार है. भगवान यायला तयार आहे, पण कौशल्यासारखी कूस असावी लागते, देवकीसारखी कूस असावी लागते, तेव्हा देव अवतीर्ण होतात. मोरया गोसावी अवतीर्ण होण्यासाठी ते कुल सुचिष्ण म्हणताय, पण त्यांच्या ठाई ते व्रताचरण घडावं. पार्वती मातेच्या पोटी येण्यापूर्वी त्यांची उपासना झाली. शुद्ध बुद्ध आणि चांगलं जेव्हा दाम्पत्य झालं तेव्हा मंगलमूर्ती त्यांच्या पोटाला आले. लक्षात ठेवा. आपल्याच उपास्य देवतेचं नाव ठेवलं मोरया. खूप सुंदर चरित्र आहे, खूप सुंदर चरित्र आहे. विरून जावं त्या चरित्रात, इतकं सुंदर चरित्र आहे. आपण 464 वर्षानंतर ते पाहतोय. अनेकांनी त्याचा अभ्यास केलाय. बाललीला चालू होत्या, तापाची साथ आली. खर तर हे चरित्र सांगायला माझ्यासारख्या शब्द दरिद्री माणसाला धाडस होत नाही. आणि संतांच्या चरित्राला स्पर्श करणं, त्याच्यासाठी आपल्या गाठी शब्द भांडार मोठा असावं लागतं, शब्द सृष्टी मोठी असावी लागते. पण राजहंसाचे चालणे भुतळी झाली अशाने बाकीच्या पोहू नये. गरुडाने उंच भरावे घेतले तरी चिमणीने आपल्या पंखात जीव असेल तसंच. मोरया गोसावी अवतीर्ण झाले. ताप आला, हाती लागेल का नाही या भ्रांत अवस्थेत माता पिता असतात. एक महान सत्पुरुष आले, ते पाहिलं आणि हसून उत्तर दिलं, अरे अवताराला आला आणि इतक्यात कुठे निघाला. नुसता हस्त स्पर्श केला तर बालकाची प्रकृती छान झाली. दिसा माझी मूल वाढत होत. विवाहाचा योग आपण विरक्त असणाऱ्या मोरया गोसावी तुम्हाला संसार मांडण्यात काहीच स्वारस्य नाही. वामन भट्ट निवर्तले, पार्वतीबाई निवर्तले. आपली उपासना सुरू ठेवत मोरया गोसावी ठेवूरला चिंतामणीची सेवा सुरू केली. 42 दिवसाचं उपोषण केलं. व्रतवैकल्य चालूच होती, उपासना चालूच होती. 42 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर स्वतः चिंतामणी भगवान मोरया गोसावींच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं, गृहस्थाश्रम विवाह. भंडारा डोंगरावर खूप मोठा उत्सव होतो, त्यातही माझं संकीर्तन होतं. मी तिथं सांगितलंय, सामान्याची स्वप्न सामान्य असतात, पण साधू संतांना पडलेली स्वप्न ही सुद्धा लोककल्याणकारी असतात. लक्षात ठेवा, त्या स्वप्नामधून सुद्धा लोककल्याण होऊ शकतं. मोरया गोसावींना स्वप्न पडलं की विवाहबद्ध व्हा, माझा व्यक्तिगत स्वार्थ आहे, मलाच तुमच्या पोटी जन्माला यायचंय, असं चिंतामणींनी सांगितलं. स्वप्न झाल्यानंतर मोरया गोसावीची निवड झाली. इकडे लक्ष द्या. याच क्षेत्री राहिले. दिवस काळ जात होते. इथून ते मोरगावची वारी सुरू केली. प्रति चतुर्थीला जात होते पायी मोरगावला. इथून जवळपास 100 किलोमीटर असणारं मयुरेश्वराचं क्षेत्र, करा नदीच्या तीरावर असणारा पवित्र क्षेत्राला जात होते. आपल्या उपास्य देवताची वारी करत होते. सकाळी चतुर्थीला जावं, संध्याकाळी दर्शन करावं, पंचमीला स्नान करावं करायचं. स्नान करून प्रसाद घेऊन पुन्हा चिंचवडला असा दिनक्रम चालू होता. अनेक चमत्कार घडले त्या कालखंडामध्ये.
सर्व सांगता येणार नाही, एक चमत्कार सांगून जातो, कारण सगळे चमत्कार सांगायला तितका वेळ पण नाही. आणि कोणतेही संत चमत्कारिक नव्हते, चमत्कार घडणे होते. भगवंताच्या लीलेनं ते चमत्कार घडले, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. एके दिवशी वृद्धापकाळामुळे चालताना वेळ झाला, रात्र झाली. मोरगावच्या सर्व गणपती पूजाधिकाऱ्यांनी मंदिर लावून घेतलं. त्यांनाही वाईट वाटलं की दर वेळेला येणारे मोरया गोसावी आले नाही. काय प्रत्यवाय घडला, काय अंतराय घडला, का गोसावी आले नाही. दारं लावून ते पुजारी घरी गेले. अपरात्री मोरया गोसावी गेले. अरे रे, आज काय अंतराय घडला, चालण्यास वेळ झाला, पोचू शकलो नाही, खूप उशीर झाला. मंदिराच्या शेजारी तरटीचं झाड, त्या तरटीच्या झाडाखाली बसले. डोळ्यात अश्रू आले. ज्याच्याकरता आलो ते समोर दर्शन झालं नाही, मयुरेश्वराचं दर्शन झालं नाही, ती मंगलमूर्ती डोळ्याला दिसली नाही, डोळे घळा घळा गळत होते. मंडळी, एक लक्षात ठेवा, आर्त अंतकरणातलं व्यक्त झालं की आरती होते. डोळ्यातले पाणी दारावर उसरलं आणि दरवाजे लावले होते ती कुलप विसळून खाली पडली आणि मयुरेश्वराच्या मूर्तीतून स्वतः मंगलमूर्ती बाहेर आले आणि मोरगावच्या त्या तळटीच्या झाडाखाली मोरया गोसावींच्या शेजारी बसले. आपला भक्त इथं गातोय, आपल्याकरता डोळ्यातून अश्रू येत आहेत हे बघून, त्याचे भाव बघून मोरया गोसावींच्या जवळ बसले. आणि काय आनंद झाला म्हणून सांगू, काय आनंद झाला. त्यांनी पदच लिहिलं, आजी आनंद आनंद काय आश्चर्य आहे. आपण घरी देवळात जातोय, पण देवळातून बाहेर येतोय ही क्रांतीय भक्ती संप्रदायाची लक्षात आहे. दिवस सरत होते, पुढे ऐका, इकडे काय झालं. चिंतामणी देवाने त्यांना आग्रह केला, स्वप्नात दृष्टांत दिला आणि ते ताथोड्यामध्ये गोविंद पंत कुलकर्णी राहत होते. मगाशी मी उल्लेख केला की मोरया गोसावींची सासरवाडी ताथवडी. गोविंद पंताची मुलगी उपर झाली होती. हेऊरची चिंतामणी त्यांच्या स्वप्नात गेले साहित्य गोविंद आपली मुलगी मोरया गोसावींना द्या. कानाची रजरण उडी ठेवून ऐका. मुलगी तारुण्यात आली होती आणि मोरया गोसावींना द्या म्हणतात. त्या मोरया गोसावींचं महाराजांचं वय 96 वर्षाचं होतं. वैशिष्ट्य, आता तुम्हाला कोणाला स्वप्न पडणार मुलगी द्या म्हणाल, तो माणूस जर 80 वर्षाचा असेल तर मुलगी द्याल का? 96 वर्षाचे मोरया गोसावी, जटाजूट दाढी होती. पण गोविंद पंताने विचार केला, ज्या ती गणपतीने सांगितलं ही मुलगी त्यांना देऊन टाका. कन्यादान सालंकृत केलं आणि 96व्या वर्षी मोरया गोसावींचा गृहस्थ आश्रम सुरू झाला. एवढं तर आयुष्य पण मिळणार नाही. 60-70 मध्ये तिकीट फाटतंय. 96 वर्षांनी काय घेत, 96 वर्षी लग्न झालं.
निसर्ग नियमाप्रमाणे त्यांच्या पोटी चिंतामणी देवा स्वप्नात सांगितलं होतं की जन्माला आल्यानंतर त्याच्या छातीवर शेंदूर चर्चित असं दृश्य दिसेल. अवतार चिंतामणी देवांचा झाला, गृहस्थाश्रम सुरू झाला. चिंतामणी देव पण काही सामान्य नाहीये. मला विस्तार करायला जागा असली तरी तो मी आता करत नाहीये. कीर्ती खूप वाढली, लोक दर्शना येऊ लागले. मोरया गोसावी म्हणाले की आता या प्रसिद्धीचा झोत आपल्याला परमार्थामध्ये कदाचित अडसर ठरेल. आता थांबलं नाही पाहिजे, कार्य झालंय. प्रार्थना केली, मयुरेश्वर प्रगट झाले. आता मला तुमच्याजवळ जागा द्या. मयुरेश्वर म्हणाले तू आणि मी दोन नाहीयेस, मीच आणि तू एकच आहे. जसं भगवान म्हणाले ज्ञानोबराच्या बाबतीत तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. आणि वारकरी संप्रदायाने हे तत्व पहिल्यांदा पाळले. देव आणि संत एक नाही, देव आणि संत याचा अद्वय आहे. देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. मोरया गोसावींनी ठरल्याप्रमाणे समाधीचं सत्र उभं केलं. आणि याच ठिकाणी मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीच्या दिवशी महाराज संजीवन समाधी घेते झाले. समस्त पुणेकरांनी संपूर्ण भर महाराष्ट्रातून आलेल्या महाराजांच्या भक्तांनाही सांगताना आनंद वाटतो की इथली समाधी जी आहे ती मोरया गोसाव्यांची ही काही मेलेल्या माणसाची समाधी नाही, ही स्वतः जिवंतपणे घेतलेली संजीवन समाधी हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. जशी आनंदला ज्ञानोबाची समाधी आहे, ज्ञानोबांनी स्वतःच वर्णन केले त्याचं. ज्ञानदेवे घेतले दान बाबा घेतले दान बाबा बाळचंद. धरोनिया दान बाबा बाळचंद. समाधी बैठला निर्वाण बाबा बाळचंद. कथा कीर्तन करितो बाबा बाळचंदू. बाबा बाळचंदू, बाबा बाळचंदू. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय आजही 729 वर्ष झाली ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये भगवत चिंतन करीत बसले अशी आमच्या वारकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे. तसं या ठिकाणी समाधी मंदिरामध्ये मोरया गोसावी महाराज गेली 464 वर्ष गणपतीचं आराधन करत बसले आणि इथल्या भाविकांना आशीर्वाद देत त्यांचा उद्धार करण्यासाठी स्थिर आहे. हे कायम सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून या क्षेत्राला यायचं. स्वतः मुरगावरनं मंगलमूर्ती या ठिकाणी आली, मंगलमूर्ती वाड्यात त्याची स्थापना झाली. म्हणून चिंचवड हे गाणपत्य तीर्थ आहे आणि या ठिकाणी अनेक त्यांच्या वंशजांच्या समाध्या सुद्धा आहेत. या संस्थांना येण्याची माझी ही 3री वेळ. आरंभीच्या काळात मी ज्ञानेश्वर